नमस्कार. आज आपण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारे असे गोल गरगरीत आणि 100% क्रिस्पी बनणारे मेंदूवडे आणि सांबार बनवणार आहोत. मेंदूवडा बनवताना डाळ व्यवस्थित आपण वाटून घेतली तरच मेंदूवडे असे छान बनतात, क्रिस्पी बनतात. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला डाळ कशी वाटली पाहिजे, किती प्रमाणात वाटली पाहिजे, त्याचबरोबर डाळ अशी व्यवस्थित बारीक वाटून घेण्यासाठी मी एक तुम्हाला टीप देखील सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. चला सुरुवात करूया. इथे मी पाव किलो डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे. पाव किलो उडदाची डाळ मी रात्री भिजत घातली होती. 3-4 वेळा छान धुवून मग भिजत घालायची आहे डाळ, जेणेकरून डाळीला जो उग्र वास असतो तो निघून जाईल. आता यामध्ये जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते आपण पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे. हे पहा, असं गाळूनच घ्यायचं. चमच्याने वगैरे काढलं तरी कसं तेवढं पाणी निघत नाही. त्यामुळे आता ही डाळ आणि पाणी आपण बाजूला केलेलं आहे. डाळ थोडी थोडी घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेणार आहोत. यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आपल्याला. शक्यतो छोटंच मिक्सरचं भांडं घ्यायचं, जेणेकरून डाळ व्यवस्थित वाटली जाते. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कसं पटकन होतं वाटण. डाळ अशी घ्यायची, थोडी घ्यायची, एकदम जास्त नाही घ्यायची, थोडी थोडी घ्यायची. मिक्सरमध्ये पहिल्यांदा अशीच डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला मिक्सरचे जे पातं असतं ना, तिथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान अशी डाळ वाटून घ्यायची. कसं पात्यावरती पाणी घातलं ना तर ते व्यवस्थित असं सगळीकडे येतं आणि डाळ व्यवस्थित वाटली जाते. हीच महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची ट्रिक आहे. ज्यामुळे हे पहा, मी एवढी डाळ अगदी इझिली वाटून घेतलेली आहे. पाणी 1 ते 2 चमचे इतकंच वापरलेलं आहे. जास्त पाणी अजिबात लागत नाही, कारण डाळ आपण आदल्या दिवशी भिजत घातलेली आहे. त्यामुळे अशी डाळ आदल्या दिवशी भिजत घातली ना की 100% आपले मेंदूवडे अतिशय क्रिस्पी आणि छानच बनतात आणि शेप देखील व्यवस्थित येतो. आता आपण संपूर्ण डाळ हे पहा अशी मी वाटून घेतली आहे. तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. आता असं चमच्याच्या साहाय्याने फेटून घेऊया आपण. असं व्यवस्थित फेटून घेतलं ना तर कसं मिक्स होते व्यवस्थित संपूर्ण डाळ. आपण 2-3 बॅचेसमध्ये घेतली होती ना वाटून, त्यामुळे चमच्याने तेवढं होत नाही आहे, म्हणून हाताच्या साहाय्याने असं छान फेटून घ्यायचं. हे पहा, असं चांगला फेस निघाला पाहिजे व्यवस्थित फेटून. आता इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या मध्ये चिरून मग अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मध्ये काप करायचा मिरचीचा, मग छान बारीक चिरली जाते. आता थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडी कोथिंबीर घालणार आहे. यापेक्षा जास्त काही वापरायची आवश्यकता नाही. हे पहा, या प्रमाणात असे छान बनतात मेंदूवडे. आणि कसं एकदम पण जास्त खोबरं वगैरे टाकत राहिलो ना तर त्याची मेंदूवड्याची चव बाजूलाच राहते. हे पहा, असं छान फेटून घ्यायचं हाताच्या साहाय्याने. असं छान असं एकदम फेस झालं पाहिजे पीठ, हलकं-फुलकं झालं पीठ तरच आपले मेंदूवडे एकदम क्रिस्पी बनतात. आणि जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला देखील व्यवस्थित क्रिस्पी मेंदूवडे बनवता येतील, याची गॅरंटी आहे. हे पहा, असं छान मिक्स करून घ्यायचं. आता हे पीठ चेक कसं करायचं दाखवते. एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. हे पीठ थोडंसं वाटीत घातल्यानंतर हे वरती असं तरंगलं पाहिजे, खाली जाता कामा नये, तरच समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. दुसरी एक वाटी अशी आतमध्ये घालून त्याला कपडा बांधून घेतलेला आहे. ही ट्रिक वापरून आपण मेंदूवडे बनवणार आहोत. कपडा छान ओला करून घ्यायचा. पहिले 1-2 वडे थोडे व्यवस्थित पडत नाहीत, पण नंतर वडे व्यवस्थित पडतात. कारण पहिल्यांदा कसं तेवढा बळबळीतपणा असा चिकटपणा नसतो कपड्याला. त्यामुळे 2 वडे सोडलेत ना की व्यवस्थित वडे असे छान पडतात. परंतु आता मला सवय आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवते पहिला वडा कसा मी पाडला आहे. हे पहा, एक वडा काढून घ्यायचा, बघायचा आपल्याला अंदाज येतो व्यवस्थित पडतोय का. कारण पहिल्यांदा थोडं पाणी जास्त लावावं लागतं असं कापडाला. कारण कसं पहिल्यांदा असं डाळीचा जो चिकटपणा असतो ना तो कापडाला नसतो, त्यामुळे आपल्याला पाणी थोडं जास्त लावावं लागतं. असा होल करून घ्यायचा. हे पहा, एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे मी. तेल गरम झाले काय चेक करायचं असं बोळा एक टाकून.
तो असा वरती आला पाहिजे जो आपण पिठाचा गोळा टाकतो तो. आणि हे पहा असं हलवायचं थोडंसं. पहिला वडा पाडताना थोडा त्रास होतो. मी एक वडा काढून घेतला आहे आणि हा दुसरा दाखवते. हे पहा 1-2 वडे पहिले थोडे घालताना त्रास होतो, थोडंसं हलवावं लागतं, परंतु नंतरचे वडे अगदी इझिली येतात. हे पहा गोल गरगरीत. आता पहिला वडा असा वरती आला की दुसरा वडा घालायचा. हे पहा आमची कढई थोडी छोटी आहे म्हणून मी 2च घातलेत. तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही एका वेळेला 3-4 वडे पण सोडू शकता, परंतु कसं असं एक वडा वरती आला की दुसरा घालायचा, म्हणजे आपल्याला वडे असे छान भाजून तळून घेता येतात आणि मग ते क्रिस्पी बनतात छानपैकी. हे पहा मेंदू वडे थोडे वेळ घेतात तळून होण्यासाठी, परंतु घाई न करता व्यवस्थित तळून घ्यायचे. हे पहा किती सुंदर तयार झालेले आहेत. आता अजून मी थोडे बनवून दाखवते तुम्हाला वडे. हे पहा असं थोडंसं चिकटपणा डाळीचा त्या कापडाला आला ना, किंवा जर तुम्ही पळी वापरत असाल तरी पण मग असे वडे छान पडतात. नंतर पहिले जरा 2-3 वडे असे ओबडधोबड येतात, नंतर मात्र व्यवस्थित येतात वडे. अतिशय सुंदर बनतात. मी थोडे वडे बनवून घेतलेत ते तुम्हाला दाखवते. हे पहा किती छान तयार झालेले आहेत वडे. मी तुम्हाला 1-2 वडे दाखवते. आता एक वडा मी तुम्हाला असं दाखवते बघा हाताने, किती क्रिस्पी बनलेला आहे. अतिशय कुरकुरीत आणि स्पॉन्जी असा वडा आपला तयार झालेला आहे. हे पहा एका साईडला वडे बनतायत तोपर्यंत आपण सांबारची तयारी करूया. इथे मी 1 वांगं, थोडा दुधी भोपळा, थोडा लाल भोपळा, 1 बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा ह्या भाज्या वापरणार आहे. पहिल्यांदा आपण डाळ घेऊया कुकरमध्ये. कुकरमध्ये कसं शिजवून घेतलं की पटकन बनतं ना सांबार, म्हणून 2 वाटी मी डाळ घेणार आहे. ही घरगुती डाळ आहे शेतातली, त्यामुळे पटकन शिजते. आपण छान अशी धुवून पहिल्यांदा घ्यायची 2-3 पाण्याने आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. एकदम जास्त पण पाणी घालायचं नाही, एकदम कमी पण नाही घालायचं. आता या भाज्या आपण घालून घेऊया. भाज्यांच्या फोडी थोड्या मोठ्या ठेवायच्या, कुकरला लावतोय ना म्हणून. आता यामध्ये थोडीशी हळद आणि थोडं मीठ घालून घ्यायचं भाज्यांना लागेल इतपत, आणि चांगलं वर खाली करूया असं चमच्याने भाज्या छान. आता कुकर बंद करून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या. आपण शेवग्याच्या शेंगा यामध्ये घातलेल्या नाहीत, त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. आता आपण सांबारला फोडणी घालतोय. कुकरच्या शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. 3-4 पळी तेल घ्यायचं आहे. आता यामध्ये तेल गरम झालं की 2 चमचे मी मोहरी घालणार आहे. मोहरी थोडी जास्त वापरायची सांबार बनवताना. आणि ताजा कढीपत्ता घालणार आहे. संपूर्ण 1 अशी डहाळी. कढीपत्ता थोडा जास्तच घालायचा, स्वाद छान येतो. आता इथे मी हिंग घातले 1/2 चमचा इतकं. आता हिंग छान तरतरून आले. 2 सुक्या लाल मिरच्या मी घातलेल्या आहेत फोडणीमध्ये. हे पहा सुगंध छान येतो आणि स्वाद पण छान येतो. त्यामुळे आता चमचाभर सफेद तीळ पण घालणार आहे. खूप छान चव येते तिळामुळे सांबाराला. आता 2 छोटे कांदे असे फोडी करून घेतले आहेत. थोड्या ओबडधोबड मोठ्याच फोडी करून घ्यायच्या, म्हणजे कसं सांबारमध्ये कांदा जरा असा दाताखाली आला की छान लागतो. थोडंसं फोडणीला लागेल इतपतच मीठ घातलेलं आहे. आणि 3 छोटे टोमॅटो असे फोडी करून घेतले आहेत मोठ्या. थोडीशी हळद घालून घेतली आहे. घरगुती लाल मसाला घालून घेते थोडासा, ज्या प्रमाणात तुम्ही तिखट खात असाल. आता धना जिरा पावडर घालून घेतली आहे चमचाभर. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे बारीक चिरलेली. आता ही फोडणी आपण छान मिक्स करून घेऊया. खूप छान सुगंध येतोय. आता शेवग्याच्या शेंगा छान घालायच्या अशा. शेवग्याची शेंग कसं आपण कुकरमध्ये घातली की एकदम शिजल्यानंतर ती तुकडे होतात, दाताखाली येतात, म्हणून अशी फोडणीत घालायची. थोडी वाफवून घ्यायची 1-4-5 मिनटं आणि नंतर आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं. हे पहा. आणि आपण जेव्हा डाळ घालतो ना, आता डाळ घालून घेऊया शिजलेल्या भाज्या आणि डाळ, तेव्हा कशी शेवग्याची शेंग पटकन शिजते मग. हे पहा थोडंसं पाणी घातलं आहे. आता याला छान कड काढून घेऊया. उकळ येऊ द्यायची आहे छानपैकी. शेवग्याची शेंग शिजली की मग आपण यामध्ये सांबार मसाला घालायचा आहे. हे पहा शिजली आहे शेंग छानपैकी. आता हा विकतचा आहे सांबार मसाला, 1.5 चमचा इतका घातलेला आहे. हे पहा
छान मिक्स करून घेऊया. थोडीशी उकळ काढून गॅस बंद करायचा. तयार आहे आपला मेंदूवडा आणि सांबार. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.